सगळ्यांचा नाश्ता वगैरे व्यवस्थित झालाय? Every one of you had breakfast. हालेलुया. Hallelujah. आता जरा आत्मिक भोजनाला तयार राहा. So let's get a spiritual breakfast today. हालेलुया. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनानं तो वाचेल असं वचन आम्हाला सांगतं. हालेलुया. Man shall not live by bread alone, but by every word that comes from the mouth of God, says the word. आमचा देव हा अद्भुत देव आहे. Our God is a marvelous God. हालेलुया. Hallelujah. आणि त्यानं आपल्या लोकांच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य केलेलं And आहे. He has done marvelous deeds in the life of His people. आणि त्याच्या कार्याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे. And we have experienced His works. म्हणून आम्ही म्हणतो आमचा देव चांगला आहे. And that is why we say our God is good. त्याची दया सनातन आहे. And His mercy endures forever. आमच्यावरच्या स्वप्रेमाचं प्रमाण त्याने हे दिलं की आम्ही पापी असताना त्यानं आपला प्रिय पुत्र आमच्यासाठी दिला. And the measure of His love was such that while we were sinners, He gave His beloved Son for us. आमचं पाप येशूनं स्वदेही वाहून वधस्तंभावर नेलं. And He took upon our sins and took it on the cross. आमचे क्लेश त्यांनी वाहिले, आमचे व्याधी त्यानं स्वतःवर घेतले. He took upon our iniquities and our sickness. आम्हाला शांती देणारी शिक्षा त्या झाली. And He was punished to give us peace. त्याच बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य And by the stripes He received, we were healed. हालेलुया. Hallelujah. प्रियानो एवढं सगळं देवाने आम्हाला दिलंय. And all these things God has given us. आता देवाजवळ काय मागायचं? So what do we ask to Him? जे सर्वोत्तम ते त्याने तुम्हाला आणि मला दिलेलं He has आहे. given you the best. जे सर्वोच्च ते देवाने तुम्हाला आणि मला He दिलेलं has आहे. given you the most high. देवाचा अति प्रिय पुत्र त्याने तुम्हाला आणि मला He दिलेला has given आहे. His only beloved Son to us. ज्याविषयी तो संतुष्ट आहे पिता तो पुत्र त्याने तुम्हाला आणि मला दिलेला The Son आहे. whom He was satisfied about, He gave it to us. आणि ख्रिस्तामध्ये त्याने आम्हाला विजयी केलेला आहे. And He has made us victorious in Christ. ख्रिस्तामध्ये त्याने आम्हाला तुम्हाला आणि मला विजयापेक्षा अधिक He केलेला has made आहे. us more than conquerors in Christ. अधिक जे ते आहे ते सर्व देवापासून आहे. Whatever is abundant is from God. आणि ते देवानं तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. And He has given to you and me. आणि म्हणून प्रियानो आम्ही भरपूरीनं आशीर्वाद पावलेले लोक आहोत. And beloved, so we are blessed abundantly. दो स्तोत्रकर्त्याप्रमाणे आमचं पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. And according to the psalmist, our vessel overflows. आणि त्या वाहण्याचा प्रवाह तो काही थांबत नाही. And the overflowing doesn't stop. आणि ते वाहन जे आहे ते वाया जात नाही. And the overflowing doesn't go in vain. तो देवापासून मिळालेला आशीर्वाद It आहे. is a blessing from God. तुम्ही आशीर्वादित व्हा. You are blessed. तुमच्या सानिध्यात येणारा आशीर्वादित हो. And the one who comes in your presence get तुमची blessed. उन्नती होऊ द्या. And let you prosper. तुमच्या सानिध्यात येणारा प्रत्येकाची उन्नती The one आपोआप who comes होईल. in your presence get prospered. देवाचं सामर्थ्य हे अगम्य आहे प्रिया. And the power of God is immense. आणि त्या सामर्थ्याचा आम्हाला नेहमी रोज आणि रोज आम्हाला अनुभव घ्यायचा असेल And if we want to experience that power every day, तर प्रियानो पवित्र आत्म्यानं भरलेलं आम्ही असणं फार गरजेचं so we आहे. need to be stayed filled with the Holy Spirit. स्फूर्ती पाहिजे आमच्यामध्ये. And we need a new zeal. हालेलुया. Hallelujah. हा. संकट आलं, संकटाला सामोरं जाण्याचं आम्ही पाहतो ते आणि स्फूर्ती आमच्यामध्ये असणं गरजेचं And आहे. if there is a storm, we should be excited to face the situation. कुठलंही काम करायचं म्हटलं तर काम करण्याची स्फूर्ती आमच्यामध्ये पाहिजे. And if we have to do any work, we have to be excited to do that. तर ते काम चांगलं होतं. So the work happens very good. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. कामाला कामगार गेला आणि कसं तरी आपला बसून काम करायला लागलं त्याला आपण म्हणू का चांगला कामगार आहे. So if a worker is going to work and working not in a good way, do we so that he's a good worker? सैन्य युद्धाला निघाले कसं तरी मरगळत चालले आपण म्हणू का त्यांच्यात काही स्फूर्ती आहे. And if an army is going to the war and if they are behaving weak, do we say that they have a good zeal? स्फूर्ती पाहिजे प्रियानो. And we need a good zeal. सैन्यांचा जर सराव तुम्ही पाहिला, And if you see the practice of the army, त्यांचा युद्धाचा सराव जो तुम्ही पाहिला, if you see the training, तो प्रियानो त्यांच्यामध्ये असलेली ती चपळता एखाद्या विजयासारखी असते. and their excitement is like a victory itself. आणि त्या चपळाईने ते सर्व काही करत असतात. And according to their speed, they do everything. स्फूर्ती त्यांच्यामध्ये असते. And they have a new zeal. आणि स्फूर्ती काय शिकवते? And what does the zeal teach मला you? विजय मिळवायचा I आहे. need to get the victory. मला विजय मिळवायचा I आहे. need to be victorious. आज नाही तर परत का नाही. Not today, not tomorrow. आज संधी आहे. If not today. आणि ती स्फूर्ती आमच्यामध्ये असावी And प्रियानो. we need to have that excitement. अभ्यास करण्यासाठी स्फूर्ती हवी. To study, we need to have the काम excitement. करण्यासाठी स्फूर्ती हवी. To work, we need to have the energy. आध्यात्मिक युद्ध करण्यासाठी स्फूर्ती हवी. And for spiritual warfare, we
need to म्हणून have the देवाचा दास excitement. म्हणतो की जे सुयुद्ध ते मी केलेलं आहे, So servant of God says, I have to fight the good war. धाव पूर्ण केलेली I've आहे, completed my run. आता राहिलंय तो जीवनाचा मुकुट. Whatever is remaining is the crown of life. आणि तो मुकुट फक्त मला असं नाही, And crown is not only for तर me. प्रभू येशूचं दुसरे ज्यांना ज्यांना प्रगट होणं ज्यांना ज्यांना प्रिय आहे त्या प्रत्येकाला तो आहे. Whoever loves the second coming of Christ, it is for all of पण them. धाव संपवली, So I've completed my run. विश्वास I've राखलाय, kept my faith. हे सर्व स्फूर्तीमध्ये केलेलं I've आहे. done all its in excitement. तो कधी लेचा पेचा राहिला नाही प्रियानो. And he was not feeble or weak. म्हणून तो सुवेळी अवेळी तयार राहा, So be ready anytime. सर्व प्रसंगामध्ये तयार In राहा, all situation be ready. त्या वेशामध्ये असणं गरजेचं And be आहे, in that zeal. त्या स्फूर्तीमध्ये असणं Be in the गरजेचं आहे. excitement. तरच आम्ही ते ध्येय गाठू शकतो Only प्रियानो. then we can go to the goal. ते जर स्फूर्ती नाही If you don't have the तर excitement, काही नाही प्रियानो. if you don't have anything. म्हणून तर आम्ही पाहतो आम्हाला मार्गदर्शक देवाचा आत्मा देवाने पाठवला, So we know that the one who guides us is the Holy Spirit. सामर्थ्य सुज्ञानाचा आत्मा, And the spirit of wisdom, समंजसपणाचा आत्मा, spirit of knowledge, सुसंकल्पाचा आत्मा, spirit of good counsel, सामर्थ्याचा आत्मा, spirit of power, परमेश्वराच्या भयाचा आणि ज्ञानाचा आत्मा. and the spirit of fear and the knowledge of God. आत्म्याची स्फूर्ती जेव्हा आमच्यामध्ये असते प्रियानो, And we get the energy of the spirit. आम्ही कुठल्याही गोष्टीला घाबरत We नाही. don't fear anything. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. शमशोनाने आम्ही पाहतो की ते सिंह त्याच्या समोर आला, त्या करडाला फाडावं किंवा बकरीला फाडावं असं त्यांनी त्या सिंहाला फाडलेला आहे. And when a lion came before Samson, he tore the mouth of the lion. सिंह समोर येणं म्हणजे संकट आहे. And the lion represents a storm. हालेलुया, Hallelujah. एकदम आमच्या समोर वाघ किंवा आता आम्ही पाहतो बऱ्याच शहरामध्ये बिबट्या पण घुसायला लागलेले And we आहेत. see that in many cities now leopards come forth. आणि ज्यावेळेस तो बिबट्या घुसतो शहरामध्ये, And when the leopard comes into the तो city, सैरभैर धावत असतो, and he runs anywhere. कुणाच्या तरी घरात घुसतो. Even someone's house. बिबट्या घरात घुसला म्हणजे संकट, And if a leopard comes into us, it's a problem. वाघ समोर आला तर संकट. And if a lion comes, it's a problem. पण प्रियानो हा देवाचा दास संकटाला घाबरणारा नाही, And but the servant of God doesn't fear anything. कारण आत्म्याची स्फूर्ती त्याच्याजवळ होती. Because he has the zeal of the Spirit. आत्म्यानं प्रेरित तो होता प्रियानो. And he was guided by the Spirit. हालेलुया, Hallelujah. आणि त्या सिंहाला त्यांनी फाडलं. And he tore the mouth of the lion. नंतर त्यांनी विचार केला असेल, अरे हे कसं काय घडलं. And then you must have thought, how did this happen? बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, माझ्या आत्म्यानं कार्य सिद्ध Not by होतं. might, not by power, but my Spirit, the work is done. आज आम्ही पाहतो लोक समस्या आले, प्रश्न आले की घाबरतात. And today people fear problems and situations. आत्म्याची स्फूर्ती नाही. And they don't have the zeal of the Spirit. थोडासा काय आजार आला घाबरतात. If there's a sickness, they get scared. आत्म्याची स्फूर्ती नाही. They don't have the excitement of the Spirit. ज्याच्या जो आत्म्याची स्फूर्ती आहे, And who has the excitement of the Spirit? प्रियानो तो घाबरत नाही, And he doesn't fear. तो मात करतो. And he overcomes it. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. शत्रूला घाबरून पळायचं नसतं, तर शत्रूवर मात करायची And असते. you don't have to run away from the enemy, but overcome the enemy. त्या दुष्टाला घाबरून मागे जायचं नाही, And don't have to fear the evil one and go त्याला behind. आडवं जायचं आहे And you have to go against आणि it. त्याच्यावर मात And करायची you have आहे. to overcome him. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आणि आत्म्यानं भरलेल्या लोकांच्या जवळ तो कधी येत नाही, And people who are filled with the Spirit, the devil never comes to them. कारण तो काय झालेला आहे, Because what has happened to him? गलित गात्र झालेला आहे. And he has been defeated. त्याची पूर्ण शक्ती देवाने काढून टाकली. And Jesus has took away all his तो energy. फक्त शक्ती असल्यासारखा आव आणतो, And he's just pretending to be powerful. ज्याला आम्ही उचणं अवसान म्हणतो. And we call it pretending. पण खरे ताकदवार कोण आहे तर तुम्ही आहात. And you are the real powerful ones. जरा आमेन म्हणा. आहेत का खरं. एनर्जी, स्फूर्ती. And you need to have the energy. हालेलुया. Hallelujah. एनर्जी ड्रिंक्स खूप आलेत आता. And there are a lot of energy drinks nowadays. हा, कुठले कुठले बुल नावाने. And there are Red Bull. हालेलुया. पण रेड बुल, पण तुम्हाला माहिती आहे का, रेड बुल पिल्यानं बीपी वाढतं, स्फूर्ती येत नाही. And if you have Red Bull, it increases your blood pressure and heartbeat. हा, बरोबर आहे की नाही. तेव्हा लोक आपले काहीतरी तरुण मुलं डोक्यात काहीतरी घेतात, रेड बुल एनर्जी, काही उपयोग नाही, तसली एनर्जी काय कामाची नाही. And some young people feel that if you drink it, you'll have extra energy, but it doesn't work like that. एनर्जी पाहिजे असेल If you need energy, तर पौष्टिक अन्न खा, and you need to have the spiritual दूध food. प्या. You need to be nourished with milk. हालेलुया. Hallelujah. स्फूर्ती.
and energy. आणि प्रियानो ती आम्हाला कुठून मिळते? And where do we get it from? आध्यात्मिक स्फूर्ती, आत्मिक स्फूर्ती And spiritual energy ती देवाच्या आत्म्यापासून मिळते. comes from the Spirit of God. म्हणून शमशोनाविषयी फक्त आपण उदाहरण पाहूयात आणि नंतर आपण आपल्या पुढच्या आपल्या महत्वाच्या विषयाकडे वळूयात. So we'll see about Samson and then we'll move forward. शास्त्रेचं पुस्तक याचा 13वा अध्याय त्याची शेवटची 2 वचनं आणि 14व्या अध्यायातले 5 आणि 6 वचनं वाचा. So Judges 13, the end verses. पुढे त्या स्त्रीस पुत्र झाला. पुढे त्या स्त्रीस पुत्र झाला. तिने त्याचे नाव शमशोन ठेविले. तिने त्याचे नाव शमशोन ठेविले. तो मुलगा लहानाचा मोठा झाला. तो मुलगा लहानाचा मोठा झाला. व परमेश्वराचा प्रसाद त्याचवर होता. आणि परमेश्वराचा प्रसाद म्हणजे कृपा त्याचवर होती. 6 व 8 ओल हा यांच्या दरम्यान महनेदार येथे महनेदान येथे दानांच्या छावणीत परमेश्वराच्या आत्म्याची त्याच्या ठाई स्फूर्ती होऊ लागली. त्याच्या ठाई स्फूर्ती होऊ लागली. वाचा. So the woman bore a son and called his name Samson, and the child grew, and the Lord blessed him, and the Spirit of God began to move upon him in Malanedan, between Zorah and Eshtaol. परमेश्वराच्या आत्म्याची त्याच्या ठाई स्फूर्ती होऊ लागली. And the Lord blessed him with energy. हालेलुया. Hallelujah. आध्यात्मिक एनर्जीसाठी आवश्यक असणारा जो घटक आहे तो आहे पवित्र आत्मा. And to get the spiritual energy, you need the Holy Spirit. बायबल सांगतं परमेश्वराचा प्रसाद त्याचवर होता. And the Lord had blessed him. आणि परमेश्वराच्या आत्म्याची त्याच्या ठाई स्फूर्ती होऊ लागली. And the Spirit of God began to move upon him in Mahane. होऊ लागली म्हणजे त्याच्यामध्ये रोज आणि रोज ती स्फूर्ती वाढू लागली. And every day the energy began to increase in him. आणि त्याचा परिणाम जीवनामध्ये काय होतो? And what was the result of it? आत्म्यानं भरलेले किंवा आत्म्यानं स्फूर्ती पावलेले लोक And the people who have got the energy from the Spirit, आयुष्यामधून त्यांच्या आयुष्याचा मार्गक्रमण हे नेहमी विजयामध्ये गौरवामध्ये आणि सामर्थ्यामध्ये होत they असतं. always walk in victory to victory, glory to glory, power to power in their lives. आणि नंतर हा जो शमशोन आहे And this Samson, आपल्या आई वडिलांबरोबर तिम्ना या गावामध्ये गेला. and he went to Timnah village with his parents. आणि त्या ठिकाणी काय घडलंय पहा. And what happened there? 5 आणि 6 वचन वाचा. शमशोन आपल्या आईबापांसह शमशोन आपल्या आईबापांसह तिम्ना येथे गेला. तो तेथील द्राक्षांच्या मळ्यापाशी येऊन पोहोचला. तो त्याच समोर एक तरुण सिंह येऊन गरजू लागला. बस. So Samson went down to Timnah with his parents and mother, with his father and mother, and came to the vineyards of Timnah. Now to his surprise, a young lion came roaring against him. शमशोन आपल्या आईबापासह तिम्ना येथे गेला. Samson went with his father and mother to Timnah. तो तेथील द्राक्षांच्या मळ्यापाशी येऊन पोहोचला. तो त्यासमोर एक तरुण सिंह येऊन गरजू लागला. And when he came to the vineyards, to his surprise, a young lion came roaring against him. हालेलुया. Hallelujah. तरुण सिंह. A young lion. नुसता सिंह नाही तर तरुण सिंह. Not only a lion but a young lion. आणि तो त्याच्या समोर येऊन गरजू लागला. He came before him and started roaring. आता सिंहाची गर्जना, A roaring of the lion. हालेलुया. Hallelujah. गर्जनाचे आम्ही पाहतो त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. There are different types of roaring. ज्यावेळेस त्याला भक्ष्य त्याच्या समोर येतं And when a prey comes before a lion, त्यावेळेस त्याची गर्जना ती भीतीदायक असते. and his roaring is full of fear. आणि प्रियानो भयग्रस्त ते वातावरण पूर्ण आणि भीतीने व्यापलं जातं. And surroundings becomes fearful. आणि मग प्रियानो त्या प्रकारची ती गर्जना होती. And like that the roaring was. तो गरजू लागला. He started roaring. आणि सिंहाचं गरजनं मनुष्यांच्या छातीमध्ये धडकी भरवणारा A आहे. roaring lion gives fear in the hearts of man. सिंहाचं गरजनं प्रियानो आणि मनुष्याला घाम फोडणारा A आहे. roaring lion makes a man sweat. आणि तरुण शमशोन आहे. And he was a young Samson. त्याच्या समोर तरुण सिंह आहे. A young lion was before him. आणि निश्चितच ताकद कुणाची जास्त असणार? And who had the more power? कुणाची असणार? Who had the strength? जर आम्ही शारीरिक ताकदीविषयी पाहिलं तर कुणाची ताकद जास्त असणार? If we see the bodily strength, सिंहाची. the lion had more strength. बरोबर की नाही? सिंहाची ताकद जास्त होती प्रियानो. Lion had more strength. आणि तो तरुण सिंह येऊन गरजू लागला. The young lion came roaring. आणि त्याच वेळेला काय घडलं And पहा. what happened that time? संकट समोर आहे. And there's a problem behind him. सिंह त्याच्या समोर गर्जना करतोय, गरजू लागतोय A तो. lion is before him and आणि roaring.
त्याच वेळेला बायबल सांगतो तेव्हा परमेश्वराच्या आत्म्याची त्याच्या ठाई प्रबळ स्फूर्ती झाली. And the Spirit of God came mightily upon him. हालेलुया. Hallelujah. मग देवाचा आत्मा आपल्या लोकांमध्ये कसं कार्य करतो. See how the Spirit of God works in his people. तो चालला होता, He was walking. द्राक्षाच्या मळ्यामध्ये तो होता, He was walking in the vineyards. तरुण सिंह त्याच्या समोर आला, A young lion came तो before him. गरजू लागला, He was roaring. माझा मुलगा माझा दास संकटामध्ये आहे. My son, my servant is in a problem. आणि तेव्हा परमेश्वराच्या आत्म्याची त्याच्या ठाई प्रबळ स्फूर्ती झाली. And that's when the Spirit of God came mightily upon him. आणि त्याने हातात काही नसता करडू फाडावे तसे त्या सिंहास फाडून टाकले. तथापि आपण काय केले हे ते त्याने आपल्या आईबापास सांगितले नाही. And then he tore apart the lion like you tear apart a young goat, and he told nothing of this to his father and mother. करडू फाडावं तसं त्याने फाडलं. Like a प्रियानो. young goat, he tore him. करडू किती जणांनी पाहिलेलं आहे? I mean, you see a young goat. एकदम छोटसे असतं प्रियानो And ते. it's a very small goat. आणि अतिशय नाजूक असं ते तो प्राणी करडू लहान पिल्लू ते. And it's a very delicate one. आणि त्याला सहज त्याला मारणं काय अवघड नाही. And no, it's very easy to kill it. पण बायबल या ठिकाणी सांगत आहे But Bible says, शमशोनामध्ये पवित्र आत्म्याची प्रबळ स्फूर्ती झाली. the Spirit of God came mightily upon Samson. आणि करडू फाडावं तसं And like you tear apart a young goat, त्यांनी सिंहाला फाडलं. he tore the lion. हालेलुया. Hallelujah. सामर्थ्य देवामध्ये आहे. And the power belongs to God. सामर्थ्य देवाच्या आत्म्यामध्ये आहे. The Spirit of God has the power. पवित्र आत्मा तुम्हावर येईल. Holy Spirit will come upon you. तुम्हाला सामर्थ्य प्राप्त And होईल. you will get the power. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. माझ्या भावांनो बहिणींनो आम्हाला आणि या विजयी जीवन जगायचं आहे. And brothers and sisters, you have to have a victorious तर life. रोज आम्हाला पवित्र आत्म्यामध्ये वाढणं किंवा भरणं गरजेचं And daily आहे. you have to be filled and growing in the Holy Spirit. काय प्रियानो पवित्र आत्मा आम्हाला प्रबळ स्फूर्ती देणारा आहे. Because the Holy Spirit gives us the energy. आणि जेव्हा पवित्र आत्म्याची प्रबळ स्फूर्ती आमच्यामध्ये येते, And when the energy is with us, पवित्र आत्मा आमच्यामध्ये संचार करू लागतो, when the Holy Spirit starts moving मी into us, कधी घाबरत नाही we प्रियानो. don't fear. का मला भीत्रेपणा असा नाही. Because not of fear, आम्हाला सामर्थ्याचा आत्मा देवानं He दिलेला has आहे. given us the spirit of आम्हाला courage. धैर्याचा आत्मा देवानं He दिलेला has given आहे. us spirit of power. आम्हाला अनुशासनाचा आत्मा देवानं He has दिलेला given आहे. us spirit of discipline. आणि मग प्रियानो आत्म्यानं भरलेले लोक So spirit, people fill in the Spirit. संकटांना घाबरत नाही. They don't fear any situations. आता आपण म्हणतो विश्वास तर लोक संकटाला घाबरत नाही असं म्हणायचं नाही. And we shouldn't say believers don't fear the problems. कारण बरेच विश्वासणारे समोर संकट आलं की घाबरून जातात. Because many believers fear any situations. आपण आता आणि शब्द बदलूयात प्रियानो. And let us change the wording. आता आम्ही असं म्हणणार आहोत, And we'll say now, पहा see, पवित्र आत्म्याने भरलेले लोक and the people who are filled with the Holy Spirit, समस्यांना घाबरत नाही. they don't fear any situations. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. ही वाक्यरचना कशी Hallelujah. वाचते? And how is the wording here? बरोबर योग्य आहे का? Is it right? हा. कारण जिथं आत्मा आहे तिथं स्फूर्ती आहे. And when Spirit is there, the energy is जिथं there. देवाचा आत्मा आहे तिथं निर्भयता आहे. And when Spirit of God is there, there's fearlessness जिथं there. देवाचा आत्मा आहे तिथं संकटाचं भय नाही. And when the Spirit of God is there, you don't fear any situations. आज आम्ही पाहतो विश्वास तर लोक इकडे पळ तिकडे पळ करत आहेत. And today the believers are running here and there. पण आत्म्याने भरलेले लोक स्थिर आहेत. People filled in the Spirit are steady. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. म्हणून देव म्हणतो So the Lord says, आत्म्याने भरलेले व्हा. be filled with the Spirit. हालेलुया. Hallelujah. थेसलोनिकराच्या पत्रामध्ये पहिल्या पत्राच्या पहिल्या अध्यायाच्या 6व्या वचनामध्ये काय लिहिले पहा. 1 Thessalonians 1 and 6. तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या द्वारा तुम्ही फार संकटात असताना पहा थेसलोनिकराच्या लोकांविषयी तो म्हणतो की तुम्ही फार संकटात होता. तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या द्वारा पवित्र आत्म्याच्या द्वारा मिळालेल्या आनंदाने मिळालेल्या आनंदाने पण या ठिकाणी संकटात असता पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळालेल्या आनंदाने. हालेलुया. म्हणजे संकटामध्ये पवित्र आत्मा आम्हाला काय देतो? आनंद. हालेलुया. तुम्ही बिचकत बोलू नका, धैर्याने उत्तर द्या. संकटामध्ये पवित्र आत्मा आम्हाला काय देतो? मग आम्ही पाहतो आमचा देव अशक्य गोष्टींना हसणारा तो देव आहे. हालेलुया. शद्रक मेशक अबेदनगो घाबरले का? नाही. त्यांच्यामध्ये एक आनंदाचा काय आनंद आहे
की मी देवाची आज्ञा पाळतोय, मला नाही सोडवलं तरी चालेल त्या भट्टीतून, पण मी नमन करणार नाही. एक स्फूर्ती आहे, आत्म्याच्या स्फूर्तीनं आनंदाने तो म्हणत आहे. त्याच्यामध्ये एक आनंद आहे, एक आनंद ते उपभोगत आहे की काही मरायची वेळ आली तरी मी देवाची आज्ञा पाळत आहे. हालेलुया, हालेलुया, जोरात म्हणा हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून प्रियानो, संकटात पवित्र आत्म्याच्या द्वारे आनंद मिळतो. And you get the joy through the Holy Spirit in affliction. कारण संकट आलं When affliction की comes, विश्वास त्याला एका गोष्टीची खात्री असते, so believers have one thing for sure. आता काहीतरी अद्भुत पाहायला मिळणार, I'll see something marvelous in my आता life. अद्भुत अनुभवायला I'll मिळणार, experience marvelous in my माझ्या life. देवाचं जिवंतपण अनुभवायला I'll मिळणार, experience the liveliness of God. माझ्या देवाचं जिवंत वचन माझ्यामध्ये कसं कार्य करतं ते मला पाहायला I will see मिळणार. how the living word of God works in my life. म्हणून त्याला त्याचा आनंद आहे. And that is why he gets happy. संकट आलं की आनंद आहे. And when the problem comes, the believers are happy. देवाचा दास म्हणतो, मी माझ्या अशक्तपणात देवा आढ्यता बाळगतो. And in my weakness, I look up to my Lord. अशक्तपणात आढ्यता बाळगणारे कोण तुम्ही पाहिले का? And do we have anyone like that? कारण इथं देवाचा दास म्हणतो, So the servant of God says here, माझ्या अशक्तपणात मी आढ्यता बाळगतो. and in my weakness, I look up to God. कारण मला माहित आहे की या अशक्तपणात देवाची शक्ती पूर्णत्वास येते. Because I know in the weakness, the power of God is fulfilled. आणि मग प्रियानो, संकट लोकांना दुःख देणारे आहे, And the problems give sadness to people. पण देवाच्या लोकांच्या जीवनात येणारी संकट पवित्र आत्म्याच्या द्वारे आनंद देणारी आहे. But the affliction in the life of the people of God give them joy. हालेलुया. Hallelujah. मोशेच्या समोर मोठा तांबडा समुद्र आहे, And there was a big sea in front of Moses. माग फारोचं सैन्य आहे, And the army of Pharaoh was behind. पुढं समुद्र आहे, And the sea was in front of him. कात्रीमध्ये सापडलेला आहे. And he was caught in between. देव म्हणतो त्याला गोंधळून जाऊ नको, And God says, don't be confused. स्थिर राहा. And be steady. आनंदाची बातमी. And it is a news of joy. हालेलुया. Hallelujah. स्थिर राहा. And be steady. आणि आज देव इस्रायल लोकांचं तारण कसं करतो ते तू बघ. And see how the Lord delivers Israelites आणि today. पुढं काय घडलंय तुम्हाला माहित आहे. You know what happened after that. आनंद त्या ठिकाणी मिळालेला And there आहे. was joy there. तांबड्या समुद्रातून ते लोक बाहेर गेलेले आहेत, They went through पलीकडे the Red गेलेले Sea. आहेत. हालेलुया. Hallelujah. संकटात पवित्र आत्म्याच्या द्वारे आनंद आहे. And in situations there is joy through the Holy Spirit. हालेलुया. Hallelujah. म्हणून पवित्र आत्म्यानं भरले, कारण जे पवित्र आत्म्यानं भरले त्यांनाच तो आनंद उपभोगायला So मिळतो. only those who are filled with the Holy Spirit they experience the joy. आणि मग पुढे काय लिहिले वाचा. And what is written? थेसलोनिकराचं पहिलं पत्र, पहिला अध्याय 6वं वचन. वचन स्वीकारून हा, पूर्ण वाचा परत. तुम्ही फार संकटात असताना तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळालेल्या मिळालेल्या आनंदाने वचन स्वीकारून आमचे व प्रभूचे अनुकारी झाला. आमचे व प्रभूचे अनुकारी झाला. And you became followers of us of the Lord, having received the word of much affliction with the joy of the Holy Spirit. या ठिकाणी हे जे वचन आहे थेसलोनिकराच्या पहिल्या पत्रातलं पहिल्या अध्याय 6 वचन, या आठवड्याचं हे वचन And this आहे. is the verse of the week. या ठिकाणी बायबल मला सांगत आहे, The Bible tells us, तुम्ही फार संकटात असताना and when you are in affliction, पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळालेल्या आनंदाने by the joy of the Holy Spirit you have received, काय केलं, वचन स्वीकारलेलं you आहे have received the word. आणि आमचे व प्रभूचे अनुकारी झाला You आहात. became followers of us and the Lord. आत्म्याच्या द्वारे आनंद आहे, And through the Spirit we have joy. आणि त्या आनंदाचा आम्ही काय करायला पाहिजे, त्या आनंदाने आम्ही देवाचं वचन स्वीकारणं गरजेचं And आहे. through that joy we need to accept the word of God. हालेलुया. Hallelujah. देव काय बोलतो, What Lord talks, देव काय बोलतो, what Lord is talking to you, आनंदाने वचन स्वीकारूया. accept it with happiness. कारण ते वचन तुम्हाला मी पाहतो संकटामधून बाहेर जायला मार्गदर्शन करणार And आहे. that word takes you out of the problems. ते ज्ञान तुम्हाला संकटातून बाहेर नेण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे. And that knowledge takes you out of the problems. मग पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळालेल्या आनंदाने And the joy through the Holy Spirit, वचन स्वीकारून, I accepted the word, ज्ञान स्वीकारून, accepted the knowledge, शिक्षण स्वीकारून accepted the teaching, आमचे व प्रभूचे अनुकारी झाला. became followers of us and the Lord. हालेलुया. Hallelujah. अनुकारी व्हायचं आहे प्रिया. You became followers. हालेलुया. कुणाचा अनुकारी व्हायचं आहे? Followers of whom? प्रभूचा अनुकारी Followers व्हायचं of the Lord. हालेलुया. तुमच्यासाठी ठेवलेले दास त्यांचा अनुकारी व्हायचा आहे. And you have to become followers of your servants. हालेलुया. Hallelujah. आमेन. Amen.
आमेन. Amen. आणि तुम्हाला ते स्वीकारायचं आहे प्रियानो. And you have to accept them. म्हणून आत्म्याच्या कृपादानामध्ये आम्ही पाहतो So according to the gift of the Holy Spirit, त्या ठिकाणी प्रियानो ज्ञानाची युक्ती आहे, बुद्धीची युक्ती so we आहे. have the gift of knowledge and the gift of wisdom. आमेन. Hallelujah. आणि ते ज्ञान आम्हाला देवाचा आत्मा आम्हाला देत आहे. And that knowledge the Spirit of God is giving us. म्हणून या दिवसामध्ये प्रियानो आम्हाला बहुत संकटाला सामोरं जायचं आहे. So in this day we have to go through many afflictions. आणि तुमच्याजवळ ज्ञान असल्याशिवाय तुम्ही त्याच्यावर मात करू शकत नाही. And if you don't have knowledge, you can't overcome it. आत्म्याच्या द्वारे मिळालेल्या आनंदानं तुम्ही वचन स्वीकारणं, शिक्षण स्वीकारणं, देवाचं आणि जे आज्ञा आहे ते स्वीकारून त्याच्या अनुकरी होणं फार गरजेचं So you have to आहे. accept the teaching, accept the word, accept the commandment through the Spirit. आम्हाला ते गरजेचं आहे प्रियानो. And it is important. हालेलुया. Hallelujah. युद्धामध्ये प्लॅन जो आहे, चढाई कशी करायची, कशा रीतीने ते आणि व्यूह रचायचे, ही जबाबदारी कोणाची असते? And who has the responsibility to plan a warfare? कोणाची? Who has the responsibility? कॅप्टनची आहे. The captain of the army. हालेलुया. Hallelujah. आणि मग तो कॅप्टन काय करतो की आपल्या सैन्यांना ऑर्डर देतो. And then the commander orders them. आणि कॅप्टनची ऑर्डर आल्यानंतर सैन्य मागं पुढे बघत नाही. And when the commander's order comes, the army doesn't look back. कारण जो ऑर्डर देणारा आहे Because the one who gives them the तो order, बुद्धिमान आहे, and he is तो knowledgeable, ज्ञानी आहे, is wise, आणि त्यांनी ऑर्डर दिलेली and he आहे. has given us the order. मला आता त्याचं अनुकरण So करायचं I आहे. have to walk ahead. त्याप्रमाणे प्रियनो आमचा देव ज्ञानाचे आणि बुद्धीचे गुप्त निधी आमच्या प्रभूकडे आहेत. And likewise, the gifts of the knowledge and wisdom are with my आणि Lord. तो आमच्या बरोबर आहे. And he is with us. त्याचा आत्मा आमच्यामध्ये The आहे. Spirit is with us. आत्मिक कृपादानं त्याला मला दिलेले The gifts आहेत. of the Spirit is given us. आणि मग त्या सगळ्या योजना देवाकडे आहेत. And all those plans are with मग him. त्या प्रसंगामध्ये आमचा कॅप्टन देवाचा आत्मा आम्हाला त्या सर्व गोष्टी शिकवत असतो. And in all those situations, the Spirit of God is teaching आम्हाला us. ज्ञान तो देत असतो. He's given us the knowledge. येणाऱ्या संकटाविषयीचं पूर्व सूचना देवाच्या ज्ञानाद्वारे लोकांपर्यंत जाते प्रियानो. And through the knowledge of the God, the prior intimation of the coming storm is with us. आणि संदेशांच्या द्वारे त्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. And through the servant, God wants us. ते कसं आम्ही कशा असतात त्या गोष्टी आपण पाहणार And आहोत. how those things are, let us see it. करिंथकराचं दुसरं पहिलं पत्र And 1 Corinthians आणि त्याचा 12वा अध्याय and 12th आणि त्याचं 8वं वचन. and 8th verse. एकाला आत्म्याच्या द्वारे एकाला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाची युक्ती मिळते, ज्ञानाची उक्ती मिळते, एकाला त्याच आत्म्यानुसार एकाला त्याच आत्म्यानुसार विद्येची युक्ती. विद्येची उक्ती पहा. And the 8th verse is, for to one given is the word of wisdom through the Spirit, to another is the word of knowledge through the same Spirit. विद्येची उक्ती, ज्ञानाची उक्ती. And word of knowledge, word of wisdom. आम्ही पाहतो आत्म्याच्या वरदानामध्ये पूर्व ज्ञान जोडलेलं आहे. And in the blessing of the Holy Spirit, the prior intimation is there. त्याच्याद्वारे देवाच्या लोकांनी संदेशाने कसं काम केलेलं ते आम्ही पाहणार And आहोत. through that, how the servant of God worked, we'll see it. म्हणून देवाची जी इच्छा आहे, So the will of God, द्राक्षरसाने मस्त होऊ नका, do not be dissipated with wine, आत्म्याने परिपूर्ण व्हा. but be filled with the Spirit. द्राक्षरसामध्ये बेतालपणा आहे. And wine has dissipation. आम्ही आत्म्याने परिपूर्ण व्हायला देवानं सांगितलेलं But आहे. Lord has told us to be filled with the Spirit. म्हणून मी पाहतो आम्ही आत्म्यानं भरलेले राहणं फार गरजेचं So we आहे. need to be stayed filled with the Spirit. आत्म्याची स्फूर्ती आमच्यामध्ये असावी. We get the energy of the Spirit. आत्म्याच्या कृपादानानं आम्ही आतलं गरजेचं आहे. And we need to fill with the gifts of the Spirit. नुसती एनर्जी आहे काय उपयोगाचं नाही. The energy itself is not necessary. ज्ञान त्याच्याबरोबर आम्हाला पाहिजे And आहे. along with that, we have to have the knowledge. बुद्धी आमच्याजवळ पाहिजे प्रियानो. We need to have the wisdom. आवेश आहे And we have the zeal. पण ज्ञान नाही. Don't have the knowledge. काय उपयोगाचं. It's of no use. स्फूर्ती आणि ज्ञान बरोबर पाहिजे प्रियानो. Energy and the wisdom should go with each आणि ते other. कशाद्वारे प्राप्त And होतं? how do we get it? आत्म्यानं भरल्याच्या द्वारे, We get it by being filled with the Spirit. पवित्र आत्म्याच्या द्वारे. By the Holy Spirit. त्याच्यामध्ये सर्व जोडलेलं आहे प्रियानो. Everything is connected in it. आत्मिक स्फूर्ती आहे, आत्म्याची स्फूर्ती आहे, And a spiritual zeal in आणि it. आत्म्याची कृपादान आहे. And the gifts of the Spirit is त्या also there. कृपादानामध्ये अद्भुत कार्य करण्याचं कृपादान And आहे. the gifts make you do marvelous deeds. ज्ञानाची उक्ती आणि विद्येची उक्ती त्या ठिकाणी आहे. And the gift of knowledge and wisdom is there. हालेलुया. Hallelujah. एकच कोणतरी म्हटलं हालेलुया. परवा एका ठिकाणी एका
मीटिंग मध्ये होतो काही दिवसापूर्वी मी, And few days ago I was in a meeting, आणि दुसऱ्या एका चर्चच्या त्यांच्या थँक्स गिव्हिंग ची प्रेयर होती. मला त्या पाळक म्हटलं की तुम्ही वचनातून बोला. and some other church had a Thanksgiving prayer, and the pastor invited me to preach. मग त्यांची सगळी मंडळी जमलेली होती And the church had gathered there. आणि मग मी संदर्भ सांगितला, So I told the word. ते सगळी मंडळीच्या मंडळी तो संदर्भ वाचायचे. So all the church used to read the word. एका सुरात ते वचन वाचायचे Every one of them read the reference. आणि मग एकदम प्रसन्न मनाने ते वाचायचे. And with a happy mind they used to read it. आणि मग मला कदाचित त्यांच्याकडे ती पद्धत असेल. And maybe they have that thing there. आमच्याकडे एक पद्धत आहे. And we have a way here. मी संदर्भ देणार, I give you a reference, शशिकांत ब्रदर वाचणार. and Shashikant brother reads it. ही पद्धत आहे का आपली? And is it the right way? तुम्ही कुणी वाचत नाही म्हणून ते एल्डर वाचतात. And you don't read it, so he reads it. तुमच्यामध्ये ती स्फूर्ती नाही, You don't have the energy कारण पवित्र आत्म्याने भरले राहण्याचा प्रयत्नच तुम्ही कधी करत. because you are not trying to be filled with the Spirit. हो का नाही? Is it right or wrong? आता प्रश्न चिन्ह. I have a question mark now. पटकन ज्याला संदर्भ लगेच सापडेल त्यांनी ते वाचायचा. If you get the reference, you have to read it immediately. ब्रदर तर आहेच वाचायला, And brother is reading it. ते मंडळीचे वडील आहे ते वाचतीलच. He's the elder of the church and he'll read it. तुम्ही कधी शिकणार But वाचा? when will you read it? हालेलुया म्हटलं की एकच जण हालेलुया. And this one says hallelujah. हा, हालेलुया. Hallelujah. हा. परमेश्वर चांगला आहे. आहे का सनातन दया? अनुभवानं आम्ही म्हणतो हालेलुया. प्रियानो, या ठिकाणी आम्ही पाहत आहोत देवाचं वचन. And the word of God is telling us, अनुकारी आम्ही होणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये ज्ञानाची उक्ती, विद्येची उक्ती आहे. and प्रियानो, we need to be followers, and then we get the gift of knowledge and wisdom. आत्म्याची स्फूर्ती त्या ठिकाणी आहे And the energy of the Spirit is there. आणि ज्ञान फार आवश्यक आहे. आत्मिक ज्ञान सगळ्या गोष्टीसाठी मी पाहतो. मागच्या वेळेस त्याचं स्पष्टीकरण दिले मी तुम्हाला. A spiritual knowledge is important, and we saw it last time. आम्हाला आत्मिक जीवनामध्ये सुद्धा ज्ञान महत्वाचं In a आहे. spiritual life, we need the knowledge. विद्या महत्वाची We आहे. need the wisdom. त्याच्याशिवाय आम्ही आध्यात्मिक जीवनाची वाटचाल करू शकत And we नाही. cannot walk through a spiritual life without आणि it. ज्ञानाची उक्तीने विद्येची उक्ती सुद्धा पवित्र आत्म्याकडनं आम्हाला मिळते. Gift of knowledge and wisdom is through the Holy Spirit. मागच्या वेळेस मी पाहिलं गेहजीच्या बाबतीमध्ये, We saw Gehazi last time. आणि त्या ठिकाणी काय घडलेलं आहे. What happened there? नामान जो आहे कोडी, And Naaman was a leper. आणि त्याला अलिशा सांगतो की जाऊन कशामध्ये समुद्रामध्ये बुडी मार. And Elisha tells him to go and immerse himself in the sea. प्रशांत सागरामध्ये जाऊन साधून Go in the Pacific Ocean. असं सांगितलं का? Is it right? वाचा राजेचं पुस्तक, दुसरे राजे 2 Kings. वाचा 5वा अध्याय, 2 राजे 5वा अध्याय. आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो 10व्या वचनामध्ये काय लिहिले पहा. आलिशाने एका जासूसाच्या हाती आलिशाने एका जासुदाच्या हाती त्या सांगून पाठविले की, त्या सांगून पाठविले की जाऊन यार्देने जाऊन यार्देनेत 7 वेळा स्नान कर, 7 वेळा स्नान कर, म्हणजे तुझे शरीर म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे होऊन तू शुद्ध होशील. पूर्वीसारखे होऊन तू शुद्ध होशील. And the 10th verse it says, and Elisha sent a messenger to him, saying, Go and wash in the Jordan 7 times, and your flesh shall be restored to you, and you shall be clean. नामानाला वाटलं की तो देवाचा दास माझ्याकडे येईल, Naaman thought the servant of God will come to me. त्याचा हात माझ्यावर तो He'll ठेवेल lay his hands upon me, आणि मला तो बरं and करेल. he'll heal me. याने तर जासूद पाठवला, But he sent a messenger. आणि नामान प्रतिष्ठित व्यक्ती होता. And Naaman was an honorable man. आणि मी पाहतो नामानाला ते आवडलं नाही. Naaman didn't like it. तो निघून जायला लागला. And he was going away. त्याच्या सेवकाने त्याला सांगितलं, And his messenger told him, आपल्याला काय अवघड काम सांगितलेलं नाही, and nothing difficult has been told to you. जाऊन फक्त यार्देनीमध्ये डुबकी मारायची Just आहे. go to the Jordan, immerse yourself. आणि सगळं काय ते झाल्यानंतर मग तो जातो, डुबकी मारतो, And after everything was done, he goes himself, immerses himself, आणि तो एकदम लहान बाळासारखी त्याची त्वचा होते. and his skin becomes like a small baby. आणि मग आम्ही पाहतो की तो नजराना द्यायला जातो अलिशा. And then he tries to go and give him a gift. अलिशा त्याचा काय ते स्वीकारत But नाही. Elisha doesn't accept it. आणि आम्ही पाहतो पहा, नामानाच्या सेवकाने नामानाला सांगितलं की साधी गोष्ट करायला सांगितले, का करत नाही. And Naaman's servant told him that he's told you a simple thing, and why don't you do it? आणि या ठिकाणी अलिशाचा सेवक बघा, And look at the servant of Elisha. काय माझ्या दास धन्याला कळतं का नाही. And does my servant
understand it. एवढा चांगला नजराणा आणलेला आहे, And such a good gift has God for सोनं us. चांदी सगळं काय मौल्यवान वस्तू आहेत, And the gold, silver, and everything is God for आणि us. त्याने त्या नाकारलेल्या आहेत. And He has rejected it. आणि मग त्याला वाटतं की आपण त्या घेणं गरजेचं आहे But किंवा आपण त्या घ्यायला पाहिजे. But He thought that we should get it. पण आम्ही पाहतो त्याने तो घेतल्यानंतर काय लिहिलं 20व्या वचनापासून काय लिहिलं. And 20th verse. हा, इकडे देवाचा माणूस अलिशाचा चाकर हे अलिशाचा चाकर गेहजी गेहेजी याने विचार केला की याने विचार केला, आरामी नामानाने आरामी नामानाने आणलेला नजराणा आणलेला नजराणा माझ्या धन्याने न घेण्याचे माझ्या धन्याने न घेण्याने त्याचवर दया केली. न घेण्याने त्याचवर दया केली. परमेश्वराच्या जीविताची शपथ परमेश्वराच्या जीविताची शपथ मी त्याच्या मागून धावून जाऊन मी त्याच्या मागे धावत जाऊन त्याचपासून काहीतरी घेतो. काहीतरी घेतोच. हा. But Gehazi, servant of Elisha, the man of God, said, "Look, my master has spared Naaman with this Syrian, while not receiving from his hands what he brought. But as the Lord lives, I will run after him and take something from him." गेहजी जो अलिशाचा सेवक, Gehazi, the servant of Elisha, आणि त्याला ते काय पटलं and नाही. he didn't like it. त्याला म्हटलं काय त्याने घेतलेलं पण मी ते घेणारच. So he thought he didn't take it, but I want it. आणि परत तो काय म्हणतो, And what he says there, परमेश्वराच्या जीविताची शपथ and look, my master is spared. त्याच्या मागे धावत जाऊन त्यापासून मी काहीतरी घेतोच. I will run after him and take something at least from him. काम करायचं चुकीचं, But doing wrong things. परत काय म्हणतो, जीविताची शपथ. कोणाच्या जीविताची शपथ? But as the Lord lives, swearing upon him परमेश्वराच्या जीविताची शपथ. and swearing upon the living God, मी त्याच्या मागे धावत जाऊन त्यापासून काहीतरी घेतोच. I will run after him and take something from him. अलिशाला जमलं नाही, मी घेतो. Elisha didn't do it, but I'll do it. पण प्रियानो, एक गोष्ट लक्षात ठेवा, But remember one thing, देव त्याच्या संदेशा ज्यावेळेस पाठवतो when God sends his त्याला prophet, सर्व गोष्टीचं पूर्व ज्ञान देव देत असतो. and he had prior intimation and knowledge of पण everything. तिकडं तो गेजी जो आहे तो नामानाकडनं त्या वस्तू घेत आहे, So Gehazi is taking some things from Naaman, आणि इकडं अलिशा देवाचा संदेश त्याचे सगळं देवाचा दास सगळं काय पाहत आहे. and Elisha, the servant of God, knows everything. आत्म्याच्या प्रेरणेनं, And by the Spirit, आत्म्याच्या स्फूर्तीनं by the energy of the ते Spirit, सर्व काय तो पाहत he आहे. knows everything. त्याने ते मग बायबल म्हणतो, मग गेजी नामानाच्या मागून गेला, आपल्या मागून कोणी धावत येत आहे त्या नामानाने पाहिले, तेव्हा त्याने आपल्या रथावरून उतरून जाऊन सामोरे जाऊन विचारले, सर्व काही ठीक आहे ना? So Gehazi pursued Naaman. When Naaman was running after him, he got down from his chariot to meet and said, "Is all well?" गेजी मनात म्हटलं, कसलं काय सर्व ठीक? And Gehazi said in his mind, "It's not well. तू एवढा नजरा आणला आणि माझ्या धन्याने परत पाठवून दिला, You got precious gifts and my master sent it back. हे काय ठीक झालं का? It's right. ठीक झालं का? Is it right? नाही. त्याला तो म्हणतो नाही, ठीक नाही झालं. It's not right. तो म्हणतो ठीक झालं का? ठीक आहे ना? And is it right? मग गेजी म्हणाला, सर्व काही ठीक आहे. And he said, "Everything is well." माझ्या धन्याने आपल्याला असे सांगास मला पाठविले आहे की पहा, इफ्रायमाच्या डोंगरी प्रदेशातून संदेश त्याचे 2 शिष्य माझ्या येथे नुकतेच आले आहेत, त्यांच्यासाठी 1 किक्कार चांदी व 2 पोशाख द्या. He said, "All is well. My master has sent me, saying, Indeed, just now 2 young men of the sons of the prophet have come from the mountains of Abraham, and please give them a talent of silver and 2 changes of garments." इफ्रायमाच्या डोंगरी प्रदेशातून संदेशाचे 2 शिष्य आले, मग ते शिष्य माझ्या येथे नुकतेच आले आहे. And 2 young men of the sons of the prophets have come from the mountains of Ephraim. मग त्यांच्यासाठी 2 पोशाख द्या, Give them 2 garments 1 किक्कार चांदी द्या. and 1 talent of silver. आणि मग नामानाला मोठा आनंद झाला. So Naaman was happy, अरे अलिशाने मागितलं, and Elisha has asked him, देवाच्या सेवकाने मागितलं, servant of God has asked, माझ्यासाठी त्याच्याद्वारे माझ्या जीवनात त्याच्याद्वारे अद्भुत चमत्कार झाला, and in my life the marvelous deed happened through him, माझं कोड निघून गेलं. and my leprosy is gone. मग त्या ठिकाणी तो काय म्हणतो पहा, So what he says there, नामान म्हणाला, Naaman says, कृपा करून 2 किक्कार घे. "Please take 2 talents." त्याने आग्रह करून 2 किक्कार चांदीच्या 2 थैल्या बांधून 2 पोशाखासह आपल्या 2 सेवकांच्या खांद्यावर ठेवल्या. हे सर्व घेऊन ते त्याच पुढे चालले. And he urged him and bound 2 talents of silver in 2 bags
with 2 changes of garments and handed them to 2 of his servants. आणि तो टेकडीच नजीक येऊन पोहोचला तेव्हा And when he came to a citadel, त्याने त्या वस्तू त्यांच्या हातून घेऊन आपल्या घरी ठेवून दिल्या आणि त्या मनुष्यात जा म्हणून सांगितले. and he took them from his hand, stored them in his house, and he told the man to let them go. मग नामानचे जे सेवक आहेत ते सगळे ते निघून गेले. And then they departed from him. त्याप्रमाणे तो आज जाऊन आपल्या धन्यापुढे उभा राहिला. And now he went and stood before his master Elisha. अलिशा त्यास म्हणाला, Elisha said to him, गेजी तू कोठून आला? where did you go, Gehazi? पूर्व ज्ञानानं त्याने बरोबर ओळखलेला आहे. And prior intimation he had. हा, ज्याप्रमाणे परमेश्वर आदामाला म्हणतो, आदामा कोठे आहे? And Adam, where are you, says the Lord. या ठिकाणी अलिशा संदेश त्याला म्हणतो, गेजीला तू कोठून आलास? And Elisha said to him, where did you go, Gehazi? आता कोठून आला अलिशाला माहित आहे. Where have you come from? Elisha knows it. ज्ञानाची युक्ती त्याच्याजवळ आहे. He has the gift of knowledge. पूर्व ज्ञान त्याला आहे. He had the prior intimation. गेजीने काय केले सगळं काय त्याला माहित आहे. What Gehazi did, he knows. आणि संदेशापासून कोण काय लपून राहिले, कुठली गोष्ट लपून राहत नाही. And nothing is hidden from the prophet of God. आणि मग तो म्हणतो, तू कोठून आला? And from where did you come? त्याने म्हटले, आपला दास कोठेही गेला नव्हता. The servant did not go anywhere. परमेश्वराच्या जीविताची शपथ घेऊन चुकीच्या गोष्टी And swearing upon the living God and saying wrong things. आणि परत या ठिकाणी म्हणतो दास संदेश त्याला, मी आपला दास कुठेही गेला नाही. And it says to the prophet, I didn't go anywhere. मी कुठेही गेलो नव्हतो. I didn't go anywhere. तो त्यास म्हणाला, He said to him, तो पुरुष तुला भेटाव्यासाठी आपल्या रथावरून उतरून मागे फिरला तेव्हा माझे लक्ष तिकडे गेले नव्हते का? did not my heart go back when the man turned back from his chariot to meet you? तो मनुष्य उतरून आला खाली ते मी पाहिलं नाही का? And that man came back from his chariot, did I not see it? भेटाव्यास आपल्या रथावरून उतरून तो आला, He got down from his chariot and came to meet you. मागे फिरला He came back. तेव्हा माझे लक्ष तिकडे गेले नव्हते काय? And did my heart not see it? आता मात्र गोंधळ झाला त्याचा. And there's a problem now. लपवू शकलो नाही. He couldn't hide it. देवापासून आम्ही काही लपवू शकत So we नाही. can hide nothing from God. म्हणून देवासमोर पारदर्शक राहा. So become transparent to God. देवाला कोणी फसवू शकत नाही. No one can deceive God. देवाला सर्व काही कळतं. God knows everything. अंधारातल्या गोष्टी उजेडात आणणारा तो देव And आहे. he takes things from the dark to the light. देवापासून काय लपवू शकत नाही. No one can hide anything. हालेलुया. Hallelujah. आपण काय केलंय What have we done? ते आम्ही खोटं बोलून एखाद्याला फसवू शकतो. We can deceive someone by telling a lie. पण तू काय केलंयस But what have we done? हे तुला माहित आहे And you know it. आणि देवाला माहित आहे. And God knows it. हालेलुया. Hallelujah. पण या ठिकाणी देवाचं वचन मला सांगत आहे, So the word of God is telling us, भेटासाठी आपल्या रथावर उतरून फिरला तेव्हा माझे लक्ष तिकडे गेले नव्हते काय? चांदी, वस्त्रे, जैतुनाचे बाग, द्राक्षाचे मळे, शेरडे, मेंढरे, गुरे, ढोरे, दास दासी घेण्याचा हा समय आहे का? it's time to receive money and to receive clothing, olive groves and vineyards, sheep and oxen, male and female servants. कुठल्या समयाला काय करावं ते कळलं पाहिजे. You should know what to do at what time. हालेलुया. Hallelujah. एकदा एका श्रीमंत पैसेवाल्या व्यक्तीचं निधन झालं And once a rich man passed away. आणि त्या ठिकाणी ते फ्युनरल मी करत होतो. And I was doing the funeral there. फ्युनरल झालं After the funeral, आणि मग मी चाललो होतो. and I was walking. बाहेर येत असताना त्या मधल्या रस्त्याने एक ब्रदर आले माझ्याकडे. And walking through the middle way, a brother came to me. पास्टर हे मेसेज एकदम छान दिला. And Pastor, the message was good. विधी एकदम छान झाला. And the worship was good. आणि पैशावाले लोक आहेत, पैसे सोडू नका, पैसे घ्या त्यांच्याकडे. And they are rich people, so you can take money from them. आता तो समय आहे का विधीचा पैसे घ्यायचा? And is it a right time to take money? पण ते काय, ते पैसेवाले आहेत, पैसे घ्या. They are rich people, so you can take money. त्यांना म्हटलं, And I said to them, ब्रदर मी देवाची सेवा करतोय brother, I serve God. आणि मी पैसे कधी कोणाला मागत नाही. I don't ask anything to anyone. आणि अंत्यविधीचे पैसे कोणी मला 10,000 दिले तरी मी घेत नाही म्हटलं. And if I get money for the funeral, I don't take it. हा समय पैसे घेण्याचा नाही. It is not a time to take money from हा anyone. समय त्या कुटुंबाचं सांत्वन करण्याचा And it is आहे. time to comfort the family. त्यांना वचन सांगण्याचा Tell आहे. them the word of God त्यांना धीर देण्याचा and आहे. give them courage. कारण समय
समय सूचकता आमच्यामध्ये असणं फार And we need to have the understanding of time. आणि तो समय त्याच्याकडनं नजराने घेण्याचा नव्हता. And the time was not to take money and anything from him. ज्या गोष्टी देवाला त्याच्या जीवनामध्ये घडवायच्या त्या अलिशाच्या द्वारे देवाने त्या केलेल्या आहेत. And whatever things he had to do, Elisha had done in the life. प्रियानो, आजकाल ह्या गोष्टी फार चुकीच्या घडत आहेत. All wrong things are happening nowadays. प्रत्येक गोष्टीचा संदर्भ पैशाशी लावत आहे. Everything is connected to money. एखाद्या फेमस व्यक्तीच्या उजवीकडे बसायला असेल तर 10,000 If रुपये, you want to sit next to a famous person, it's 10,000 डावीकडे rupees. बसायचं असेल तर 5,000 रुपये. Sitting left is 5,000. एकदा एक व्यक्ती आपल्या बाळाला घेऊन, अपंग त्यांचं बाळ होतं, And one person had a handicapped baby. आणि मग ते आता अतिशय प्रसिद्ध अशा आणि सेवकाकडे ते गेले. And they went to a famous servant of God. बराच लांबचा प्रवास करून त्या ठिकाणी ते They गेले. took a long journey and went there. आणि मग त्या ठिकाणी गेल्यानंतर After you went there, हा तिथं मग घेजी सारखे लोक असतातच. and people like Gehazi are there. मग त्यांनी सांगितलं की तुम्हाला या आणि बाळासाठी प्रार्थना करायची असेल, डायरेक्ट त्या सेवकाकडनं करायची असेल तर तुम्हाला एवढे एवढे पैसे द्यावे लागतील. And he said, if you want to pray for the baby from the servant, you have to give some money. प्रियानो, ती वेळ कसली होती. And is it the right time? एक बाप आपल्या मुलाच्या आजारपणामध्ये आणि हवालदिल झालेला आहे, त्याने बरेच पैसे त्याच्यामध्ये खर्च केलेत पण काही परिणाम झालेला And a नाही. father was become sad in the sickness of his child. He gave a lot of money, but didn't happen anything. त्या ठिकाणी आम्ही पाहतो देवाच्या दासाकडे पोहोचण्यासाठी हे गेहजी सारखे लोक आणि पैसे मागतात. And to reach the servant of God, the middlemen like Gehazi ask money एवढे पैसे द्या and give so much of money, म्हणजे तुम्हाला तिथपर्यंत मी घेऊन I'll जातो. take you there. माझ्या भावानं बहिण, My brothers and sisters, येशू म्हणतो फुकट दिलंय, फुकट तुम्ही द्या. Jesus says, I've given you for free and you gave for free. हालेलुया. Hallelujah. जर तुम्ही ते विकायचा प्रयत्न केला, If you want to sell it, त्याचा मोबदला तुम्ही घ्यायला लागला, if you try to take a compensation for it, ईर्ष्यावान देव आहे. God is jealous God. हालेलुया. Hallelujah. तो जसा प्रीतीपूर्ण देव आहे Like he's a loving God, तसा तो ईर्ष्यावान he's a देव jealous आहे. God as well. म्हणून आम्ही काय So करावं. what should we do? येशूने आपल्या शिष्यांना आणि शिक्षण देताना सांगितलं की प्रतिफळाची अपेक्षा करू नका. While Jesus was teaching his disciples, he said, do not expect anything back. तुला कसं सांभाळायचं तो माझा प्रश्न आहे. How should I take care of you? That's my मळणी problem. करणाऱ्या बैलाला मुसकं बांधू नको. And do not tie a bull. तुझी गरज मी भागवायला समर्थ आहे. And I am the one who fulfills all your तुला needs. मी सेवा दिलेली आहे. I am giving you service. माझं वचन मी तुला फुकट पाठवलेलं I आहे. give you my word for free. तू सुद्धा ते वचन फुकट पाठवायचं And आहे. you have to give it for free as well. आरोग्य मला येशूला बसलेला आणि माराच्या वाहन मिळालेला The आहे. stripes God receive, you are healed. आणि त्यासाठी ते देण्यासाठी येशू काय पैसे घेतो का हो? And did Jesus took money for it? भग्न आणि अनुतप्त हृदय तो तुच्छ मानत नाही. And a repentful heart, he doesn't think in vain. ज्या रुग्ण त्याच्याकडे आले And when the sick came to त्याने him, फक्त एकच प्रश्न विचारला, he just asked them, मी तुला बरं करू शकतो असा तुझा विश्वास आहे do काय? you believe that I can heal you? आणि ज्यावेळेस तो म्हणतो विश्वास आहे गुरुजी माझा, And when he says, I believe, जा Lord, तुझ्या विश्वासानं तो बरा झालेला go, your faith has healed you. हालेलुया Hallelujah. हालेलुया. Hallelujah. म्हणून देवाच्या सेवकांनी नेहमी आत्म्यानं भरलेले जे सेवक आहेत ते कधी पैशाची मागणी करत So the नाहीत. servant of God are filled with the Spirit, they don't ask for money. त्यांच्या डोक्यात एकच असतं, They have one thing in mind, प्रभूचं गौरव, glorifying God, प्रभूचं गौरव, glorifying God, प्रभूची सेवा. and to serve the Lord. आणि या ठिकाणं देवाचा दास म्हणत आहे, The servant of God is telling us, संदेशा गेजीला म्हणत आहे, the servant is telling Gehazi, तो म्हणतो मी तिकडे गेला नव्हता काय? and did you not go there? चांदी, वस्त्रे, जैतुनाचे बाग, द्राक्षीचे मळे, शेरडे, मेंढरे, गुरे, ढोरे, दास दासी घेण्याचा समय आहे का? And receive money, receive clothing, olive groves, vineyards, sheep and servants. It is a time to get it. नजराने घेण्याचा तो समय नाही. It is not a time to take gifts. युद्धाचा तो समय आहे. It is time of battle. पुढच्याच अध्यायामध्ये आम्हाला एक युद्ध, पुढच्याच प्रसंगामध्ये 6व्या अध्यायामध्ये एक युद्धाचा प्रसंग त्या ठिकाणी आहे. And in the 6th chapter, war is written. आरामाचं सैन्य इस्रायल लोकांवर चालून आलेलं आहे. And the army of Aram comes upon आणि Israel. त्या ठिकाणी अलिशाच्या द्वारे इस्रायल लोकांचा देवाने कसा बचाव केले ते आम्ही पाहणार आहोत. And so through Elisha, how God saved the Israelites is written there. नजराने घेण्याचा समय नाही प्रियानो. And it is not a time to take gifts. हा त्या गोष्टीसाठी नाही. And it is not a time. परिस्थिती वेगळी आहे. Situation is different. इथं देवाचं सामर्थ्य आम्हाला बघायचं आहे. And we have to see the power of God there. युद्ध प्रसंग आहे प्रिया. And there's a battle त्या situation. ठिकाणी बायबल आम्हाला सांगतं 27 वचनामध्ये, Bible says, तर नामानाचे कोड तुला व तुझ्या संतानाला निरंतर लागून राहील.
Therefore the leprosy of Naaman shall cling to you and your descendants forever. पहा, ज्यावेळेस तुमच्यामध्ये मोह येतो, So when you have temptations, तुमच्यामध्ये चुकीच्या गोष्टी येतात, when you have greed, ज्यावेळेस ते चुके नजराने ज्या सेवक नाही म्हटला त्याच्या आणि चाकराने ते घेण्याचा प्रयत्न केला, when the servant says no to something and the servant takes it आणि परमेश्वराच्या जीविताची शपथ मी जाऊन ते घेईन तो म्हणतो, and is swearing on the living God and he says, I'll go and take it. नामानाचं कोड तर बरं झालं. And Naaman got healed of his leprosy. त्यानं देवाच्या दासाने सांगितल्याप्रमाणे त्याने केलं. He did like the servant of God told him. पण जो देवाच्या वचनाविरुद्ध वागला, But one who went away from the word of God, त्याला काय झालेलं what आहे? happened to him? संदेष्टा म्हणतो, And the servant says, मी ते पाहिलं नाही का? did I not see that? तर आता नामानाचे कोड तुला व तुझ्या संतानाला निरंतर लागून राहील. Therefore the leprosy of Naaman shall cling to you and your descendants forever. नुसतं तुलाच नाही, Not only to you, तर तुझ्या संतानाला it will cling to your descendants. निरंतर, म्हणजे कायम स्वरूपी ते राहिले. It will be there forever. हा, म्हणून बायबल सांगतं तो काय निरंतर लागून राहील. It will be there forever. तेव्हा तो बर्फासारखा पांढरा कोडी होऊन त्याच्या पुढून चालता झाला. And then he went from his presence leprous as white as snow. देवाच्या दासाला अलिशा संदेश त्याला, And servant Elisha, prophet of God, आत्मिक वरदान त्याच्याजवळ आहे, तो संदेश आहे. it's a spiritual blessing. आणि त्या पूर्व ज्ञानानं त्याला ते समजलं की त्यानं काय केलेलं With the आहे. prior intimation, he knew what he had done. हालेलुया. Hallelujah. आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी म्हणून आम्हाला आत्मिक कृपादानानं भरणं फार गरजेचं आहे. And to live a spiritual life, we need to be filled with the gifts of the Spirit. आणि त्या ठिकाणं गेहजीनं जे केलं त्याचा परिणाम पाहिला प्रियानो. So what Gehazi did there, we knew the result. संदेष्टापासून काही लपवून राहत नाही. Nothing is hidden from the prophet. देवाने ते प्रगट केलं. God has revealed it. तो म्हणतो मी पाहिलंय ते. He says, I knew काय it. केलं ते मी पाहिलेलं I आहे. know what you did. आणि मग तो ईर्ष्यावान देव प्रियानो. And he's a jealous God. गेहजीच्या चुकीचं त्याला प्रतिफळ मिळालेलं आहे. And Gehazi got the return of his wrong deeds. तो पूर्ण कोडी झाला. He became a full leper. त्याच्या संतानाला पण ते कोड येईल देवाचं वचन सांगतं. And his descendants will also be lepers. आणि ते निरंतर राहील. It will be there forever. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. प्रियानो, ज्ञानाची उक्ती हवी. It is the gift of the Spirit. आम्ही पाहतो त्याच अलिशाच्या द्वारे आणखीन काय घडलेलं आहे प्रियानो. Through Elisha, something else ही happened. गोष्ट ज्ञानाच्या उक्तीने घडलेली It आहे. happened through the gift of knowledge. इस्रायलाचा शत्रू पक्षाचा तो राजा And the king of the enemy of Israel, इस्रायलाला कसं हरवायचं, इस्रायलाला कशा रीतीने त्यांना जेरीस आणायचं, त्यांच्यावर कसा विजय मिळवायचा याचा गुप्त प्लॅन करत होता. how do we get victory over Israel, get them down, he was planning. आणि मग तो गुप्त प्लॅन त्याच्या निवडक सहकार्यांशी तो करत होता. And the secret plan, he was doing it with his faithfuls. आणि गुप्त ठिकाण केलेला तो प्लॅन And it was done in a secret place. देवाच्या संदेशाला देवानं जो संदेश पाठवला होता इस्रायलसाठी, त्या संदेशाला देव ते कळवत होता. And the servant of God that was sent by Israel, God told him to him. पूर्व ज्ञान काय करणार आहे आरामाचा सैन्य. And what was the army of Aram going to do? राजा काय करणार आहे. What is the king going to do? राजा खूप चिडला. And the king was angry. त्याला वाटलं आपल्यामधलंच कोणतरी फुटलं की काय. And he thought that someone from my end went away. कारण माझ्या लोकांबरोबर मी गुप्त बसलत करत आहे. Because I discussed secret with my people. आणि ती इस्रायल लोकांपर्यंत कशी जात आहे. How did it go to the Israelites? ज्ञानाची उक्ती. And the gift of knowledge. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. कुठलं संकट येणार आहे इस्रायलावर. And which problem is going to come upon Israel? देव संदेशाच्या द्वारे राजाला सांगायचा. And God was telling through the servants to the Israel. आणि राजा त्याप्रमाणे स्वतःचा आणि इस्रायलाचा बचाव करायचा. And the king used to protect the people like that. हे कशामुळे आहे प्रिया. And why did this happen? ज्ञानाची उक्ती. The gift of knowledge. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. काय लिहिलं या ठिकाणी आम्ही पाहतो 6व्या अध्यायाच्या काही वचनाकडे आपण वळूयात. आरामाचं सैन्याचं आहे त्या ठिकाणी सुद्धा 6वा अध्याय दुसऱ्या राजाचा आणि त्याचा 8 पासून काही वचन वाचा. मग आरामाच्या राजाने इस्रायलाबरोबर युद्ध आरंभिले. इस्रायलाबरोबर युद्ध आरंभिले. त्याने आपल्या सेवकांबरोबर अशी मसलत केली की अमुक अमुक ठिकाणी आपण तळ द्यावा. तेव्हा देवाच्या माणसाने इस्रायलाच्या राजाला सांगून पाठविले सावध राहा. अमुक अमुक ठिकाणी जाऊ नको. तेथे आरामी लोक चढाई करून येणार आहेत.
तेव्हा ज्या ठिकाणी जाऊ नको तेव्हा ज्या ठिकाणी जाऊ नको अशी सूचना अशी सूचना इस्रायलाच्या राजास इस्रायलाच्या राजास देवाच्या माणसाने केली होती. देवाच्या माणसाने केली होती. त्याचे त्याने लोक पाठविले. तेथे त्याने लोक पाठविले. असा आपला बचाव करू असा आपला बचाव त्याने एकदा दोनदाच नव्हे तर अनेकदा केला. वाचा. Now the king of Syria was making war against Israel, and he consulted his servants, saying, "My camp will be such and such in a place." And the man of God went to the king of Israel, saying, "Beware that you do not pass this place, for the Syrians are coming down there." Then the king of Israel sent someone to the place of which the man of God had told him. Thus he warned him, and he was watchful there, not just once or twice. हालेलुया. Hallelujah. प्रियानो, देवाचा माणूस जे सांगतो ज्यावेळेस आम्ही ऐकतो त्यावेळेस आशीर्वाद आहे. Beloved, when we do as the servant of God tells us, we get the blessing. त्या ठिकाणी ज्ञानाची उक्ती कार्य करते. So the gift of knowledge works there. एकदा आपलं एक चर्च एक फॅमिली होती. आता ते आपल्या चर्चमध्ये नाही येत. Once there was family in a church who doesn't come now, आणि ते ब्रदर रिटायर्ड झाले. and the brother was retired, आणि त्या ठिकाणी त्यांनी रिटायर झाल्यानंतर ती एक व्यक्ती त्यांच्या जीवनामध्ये आली. एक व्यक्ती. and after he retired, some person came into his life. आणि मग त्यावेळी मग यांना एवढा रिटायरमेंटचा मिळालेला पैसा त्यांनी काय केलं त्या माणसाची आणि त्याला भेटून त्याच्यावर बिझनेस चालू केला. And the money corpus he had got from retirement, he started a business with the person. आणि ती व्यक्ती काय विश्वासणारे नव्हती. हे विश्वासणारे ती विधर्मी व्यक्ती. And the person was not a believer, and this brother was a believer. आणि जस्ट मला त्या ब्रदराने बोलवलं की पास्टर या आम्ही असा बिझनेस चालू केलेला. So when the brother called me and said, "I have started such a business," आणि मग त्या ठिकाणी त्यांच्या घरी मी गेलो. so that place I went. घरामध्ये सगळं असं घरातच पहिल्यांदा चालू केला होता बिझनेस. मग ऑफिस मग सगळं ते सेटअप वगैरे मला दाखवलं. And in his home only he had started a business, and then he had took up office. आणि मग ती व्यक्ती माझ्या समोर आली. And then the person came in front of me. ती व्यक्ती माझ्या समोर आल्याबरोबर देवाच्या आत्म्यानं मला सांगितलं की ही व्यक्ती या कुटुंबाचा नुकसान करणार आहे. And when the person came before me, the Spirit of God told me that this person is going to damage the family. पहा. And see here. त्याच्या अगोदर एक घटना घडली होती. And one thing happened before that. त्यांच्याच बिल्डिंग मधली एक फॅमिली त्यांना त्रास देत होते. And in their building, one family was troubling them. त्यांनी मला बोलवलं. He called him. आणि मग प्रार्थना करत असताना एक गोष्ट मला दाखवली देवानं. And while I was praying, God showed me a thing. आणि त्यांना म्हटलं अशा पद्धतीची व्यक्ती कोण आहे इथं तुमच्या बिल्डिंग मध्ये. And who is such and such a person in your म्हटलं building? तीच व्यक्ती आम्हाला त्रास देते. And he said that such a person is troubling me. ती घटना झाली. And that thing happened. नंतर बिझनेसची घटना झाली. And after that, I had come for the मग business त्यांना thing. मी सांगितलं की ब्रदर एक लक्षात ठेवा ही व्यक्ती या व्यक्तीपासून लांब राहा. So I told him, brother, please stay away from this हे person. तुमचं नुकसान करणार आहे. And he'll damage you. तुमचं फार मोठं नुकसान होणार And आहे. he'll take you in a loss. ऐकलं And if you listen, तर आशीर्वाद आहे. you'll get blessed. त्यांनी चर्चला यायचं बंद केलं. He stopped coming to church. मग एकदा मी त्यांना फोन केला. I called him once. मग ते मला म्हटले पास्टर माझी मुलगी म्हटली की आपण आता काळेवाडीच्या चर्चला जायचं नाही, आपण दुसऱ्या चर्चला जाऊया. And he said, Pastor, my daughter told me we won't go to this church, we'll go to some other church. म्हटलं ब्रदर तुम्ही कुठल्याही चर्चला जा, त्याच्याशी काही मला तुम्ही दुसऱ्या चर्चला गेला म्हणजे मला काही वाईट वाटतं असं नाही, पण मी अजूनही हेच ठाम सांगतो की ती व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं नुकसान करणार आहे. And I told him, brother, it's good if you go to some church, but then I tell you that person will damage your life. ज्ञानाची उक्ती. Gift of तो knowledge. काय करणार आहे त्या गोष्टी देवाने मला अगोदरच सांगितलं. And what he was going to do, God told me. मग मला म्हटले की पास्टर माझा बाप्तिस्मा झाला, मी कसं फसू शकेल. So he told me, Pastor, I'm baptized, how will I get cheated? बायबल तर सांगतं शेवटच्या दिवसामध्ये विश्वासणारे फसतील. The Bible says in the end days the believers will get cheated. बाप्तिस्मा झाला म्हणजे मनुष्य फसत नाही असं काही नसतं. And is it written that being baptized means you won't जर get तुम्ही cheated? आत्म्याच्या प्रेरणेने चालत असाल If you're walking in the Spirit तर तुमचा बचाव होईल. and you get saved, पण बाप्तिस्मा माझा झाला, मी माझ्या मनानं चालणार आहे, माझं नुकसान होणार नाही, ही चुकीची गोष्ट आहे. and if I'm baptized and I won't get cheated or deceived, that's a wrong thing. त्या व्यक्तीने हळूहळू त्यांचं संपूर्ण कुटुंब पोखरून टाकलं. And that person slowly destroyed his family आणि त्या कुटुंबाला अशा अवस्थेपर्यंत आणलं. and brought the family to such a situation. एक दिवस त्या ब्रदरांना सिव्हिअर हार्ट अटॅक आला आणि त्या स्पॉटला ते गेले. And one day that brother got a heart attack and he passed away. हालेलुया. Hallelujah. सेवकाचा ऐका, And listen to the servants. संदेशाचा ऐका. Listen to the prophets. हालेलुया. Hallelujah. एक ब्रदर आहे. One brother is there.
त्यांचाही असाच प्रकार आहे And same situation happened to him. आणि त्या व्यक्तीविषयी मला सगळ्या गोष्टी माहित आहे. I know everything about that person. मी त्या व्यक्तीला वारंवार सांगतो की हे ब्रदर हे चुकीचं आहे, हे करू नका. And I told him again and again, brother, this is wrong, don't do तुम्हाला it. काही फायदा होणार नाही. And it's of no use. आजपर्यंत ती व्यक्ती आहे त्या अवस्थेमध्ये आहे. And till today, that person is in the same situation. कर्ज भरपूर आहे They're a lot of debt, पण ते काय कर्जातून बाहेर येत नाही. but they don't come out of debt. पण त्याला मी सांगितलं की कर्ज का तुमचं मिटत नाही. I said, why doesn't the त्याचं debt go away? त्याचं कारण काय आहे. Why is it there? सगळ्या गोष्टी त्यांना स्पष्ट करून सांगितल्या. I told him clearly everything, पण ते ऐकायच्या मनस्थितीमध्ये but he wasn't in a state to नाही. listen. ऐकायच्या मनस्थितीमध्ये नसल्यामुळं And not in a state to listen, कर्जामधून बाहेर येत नाहीत, to come out from the debt, निराशेमधून बाहेर येत नाहीत. come out from depression. ज्ञानाची उक्ती देवाच्या दासांमधून अशा रीतीने कार्य करते की जेव्हा ते समोरची व्यक्ती ऐकते त्यावेळेस त्याचं भलं होतं. And when the gift of knowledge works through a servant of God, the one who listens it profits them. म्हणून संदेश त्याचं ऐका म्हणजे तुम्ही यशस्वी So व्हा. listen to the prophets and you'll be successful. या ठिकाणी राजा असा म्हटला नाही, तू कोण मला सांगणार, मी राजा आहे, मी डिसिजन घेणार काय करायचं काय So नाही. the king didn't say that, who are you to tell me, and I'm the king, I'll decide. पण आम्ही पाहतो त्या ठिकाणी राजानं संदेश त्याचा ऐकलं So the king listened to the prophet आणि बचाव झालेला आहे. and he was saved there. तेव्हा देवाच्या माणसाने इस्रायलच्या राजाला सांगून पाठविले, सावध राहा, अमुक अमुक ठिकाणी जाऊ नको, तेथे आरामी लोक चढाई करून येणार आहेत. And the man of God sent the king of Israel saying, beware, you do not pass this place, for the Syrians are coming down there. तेव्हा ज्या ठिकाणी जाऊ नको अशी सूचना इस्रायलच्या राजा देवाच्या माणसाने केली होती, तेथे त्याने लोक पाठविले. असा आपला बचाव त्याने एकदा दोनदा नव्हे तर अनेकदा केला. Then the king of Israel sent someone to the place of which the man of God had told him, that he had warned him not once or twice. अनेक वेळा अनेकदा त्याने स्वतःचा बचाव केला. And many times he got saved there. मग आरामाचा राजा संतापला. So the king of Syria was furious. माझ्या गुप्त चर्चा जे चालू असतात ते बाहेरपर्यंत कोण जाणते. And my secret, how does it go away? यावरून आरामाच्या राजाचे मन संतापले. 11 वचन. So the king of Syria was furious. त्याने आपल्या सेवकास बोलवून विचारले, He called his servants and said, आपल्यातला कोण इस्रायलच्या राजाच्या पक्षाचा आहे हे तुम्ही मला दाखवून देणार नाही काय. will you not show me which one of us is for the king of Israel? त्याच्या सेवकाने त्यास सांगितले, And the servant told him, माझे स्वामी राज, none. असा कोणी नाही, पण आपण शयनगृहामध्ये बोलतो ते शब्द इस्रायलातला संदेष्टा अलिशा हा इस्रायलाच्या राजास कळवितो. And the servant said, none, O my lord, O king, but Elisha the prophet who is in Israel tells the king of Israel the words you speak in your bedroom. पूर्व ज्ञान त्याला आहे. He has the prior तो knowledge. काय बोलतो त्याला समजतं. He knows what he talks. आणि त्या उक्तीच्या द्वारे, And through that gift, त्या ज्ञानाच्या उक्तीच्या through the द्वारे, gift of the त्या knowledge, उद्देच्या उक्तीच्या द्वारे, gift of wisdom, संदेश त्याच्याद्वारे इस्रायल लोकांचा बचाव देवानं केलेला and आहे. through the prophet, the Lord is saving Israelites. त्याने म्हटले तो कोठे आहे ते पहा, म्हणजे मी माणूस पाठवून त्यास पकडून आणतो, मग तो दोथान येथे आहे अशी त्यास बातमी लागली. And so he said, go and see where he is, and I may send to get him. And I told him, surely that he is in there in Dothan. या ठिकाणी महत्वाची गोष्ट आहे, Important thing here. ज्ञानाच्या उक्तीद्वारे पूर्व ज्ञान, त्या आत्मिक वरदानाच्या द्वारे पूर्व ज्ञान त्याला आहे. And through the gift of knowledge, he had a prior intimation. शयनगृहात जे काय बोलतो त्या संदेशाला ऐकू जातो. What is talked in the bedroom, the servant knows that. आणि तो आपल्या राजाला सांगतो इस्रायलच्या And he's going and telling the king of Israel. इस्रायलाचा बचाव देव करतो. And God is protecting Israel. हालेलुया. Hallelujah. संकटाची सूचना And the prior intimation of a storm. असं होणार आहे. This thing will happen. हालेलुया. Hallelujah. लक्षात घ्या. And beware. म्हणून नेहमी सांगत असतो, ऐकत जा, And listen carefully. संदेश ऐकत जा, Listen to the word of God. संदेश अनुकरणामध्ये आणा. And walk through like the message. हालेलुया. Hallelujah. एक ब्रदर, And one brother, त्यांना दारूचं अतिशय व्यसन होतं and he was addicted to alcohol. आणि मला ते बोलवायचे प्रार्थनेला. And he used to call me to pray. एकदा मी त्यांना म्हटलं, And I told him once, ब्रदर ही शेवटची प्रार्थना, brother, this is the last prayer. मी आता इथून पुढे तुमच्यासाठी प्रार्थना करणार I नाही, won't pray for you henceforth. पण एक इशारा मात्र देतो. I give you a warning. आता जर तुम्ही पुन्हा दारू प्याले, If you go to alcohol once हे again, तुमच्या आयुष्याचा शेवट आहे. your life will end. त्यांना म्हटलं, इतके वर्ष मी दारू पितोय, मला काय होतंय. And he said, I consume alcohol, and what will happen to दारू me? पिणाऱ्यांचा विश्वास तो वाखाणण्यासारखा असतो. And the people who consume alcohol have great belief. आणि एकदा ते नशेत असले की मग काय, त्यांच्यासारखा ताकदवान कोणी माणूस नाही, त्यांच्यासारखा श्रीमंत कोणी माणूस नाही, त्यांच्यासारखा आत्मविश्वास असलेला माणूस जगात सापडणार. And when they consume alcohol, there's no one faithfulness, no one strong, there's no one rich like him. त्यांना मी म्हटलं, ब्रदर,
I said to him, brother, शेवटची संधी. it's a last chance. आता इथून पुढे प्रार्थना नाही. I won't pray for you henceforth. ऐकलं If you listen, चांगलं आयुष्य मिळेल, you get a good life. नाही ऐकलं If you don't listen, तुमचा त्याच्यामध्ये अंत आहे. you'll get your life will end there. मग त्याने आपलं नेहमीप्रमाणे Like always, इथून पुढे काय करणार नाही. I won't do it henceforth. आणि नंतर त्यांनी परत दारू प्यायली. And after that, he again started ज्या दिवशी drinking. त्यांनी दारू प्यायली Every day he started drinking. त्याच दिवशी त्यांना पॅरालिसिस अटॅक आला. And at that day, he got a paralysis attack. त्या ठिकाणी ते काही दिवसामध्येच हॉस्पिटलमध्ये ते गतप्राण. And after that, after some days in the hospital, he passed away. हालेलुया. Hallelujah. ऐकत जा. And listen. हालेलुया. संदेश त्याच्याद्वारे मी पाहतो देवाने इस्रायल लोकांना आशीर्वाद दिला. And through the prophet of God, God blessed Israel. आम्ही पाहतो नामानाचा काय प्रॉब्लेम आहे आम्ही पाहतो आणि संदेशाला देवाने ते सांगितले. And God told the prophet was the sickness of Naaman, ज्ञानाची उक्ती आहे. gift of knowledge. आणि मी पाहतो त्या गोष्टी म्हणून आम्ही पाहतो की आम्हाला पवित्र आत्म्याच्या कृपादानानं भरणं फार गरजेचं आहे. And that is why we see that we need to be filled with the gifts of the Spirit. येणाऱ्या संकटाचा इशारा याच वरदानानं दिला जातो. And this blessing gives us the knowledge of the coming storm. आणि मी पाहिलं 6व्या अध्यायाच्या 9व्या वचनामध्ये ते. And in 6:9 we saw it. 9 वचन पुन्हा एकदा वाचा. The 9th verse. तेव्हा देवाच्या माणसाने तेव्हा देवाच्या माणसाने इस्रायलच्या राजाला सांगून पाठविले, इस्रायलाच्या राजाला सांगून पाठविले, सावध राहा, सावध राहा, अमुक अमुक ठिकाणी अमुक अमुक ठिकाणी जाऊ नको. जाऊ नको. तेथे आरामी लोक तेथे आरामी लोक चढाई करून येणार आहे. चढाई करून येणार आहेत. येणाऱ्या संकटाचा इशारा ज्ञानाच्या उक्तीद्वारे दिला जातो, आत्मिक कृपादानाद्वारे दिला जातो. And the man of God sent to the king of Israel, saying, beware that you do not pass this place, for the Syrians are coming down there. प्रेषितांचं कृत्याचा 20वा अध्याय Acts of the Romans आणि 20 त्याचा 28, 29, 30 वचन वाचा. and 28 to 30. आता तुम्ही आपणाकडे आता तुम्ही आपणाकडे व ज्या कळपात आणि ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हास अध्यक्ष करून ठेविले, तुम्हाला अध्यक्ष करून ठेवले, त्या सर्वांकडे लक्ष द्या. त्या सर्वांकडे लक्ष द्या, यासाठी की देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्ताने मिळवली, तिचे पालन तुम्ही करावे. मी गेल्यावर वाचा. कळपाची दया न करणारे असे क्रूर लांडगे तुम्हामध्ये शिरतील, हे मी जाणून आहे. Therefore take heed to yourselves and to all the flock among the Holy Spirit has made you overseers to shepherd the church of God, and he purchased you with his own blood. For I know that after my departure savage wolves will come in among you, not sparing the flock. पण या ठिकाणी त्याचा ते जो पॅराग्राफ आहे सगळं तो अध्याय आम्ही पाहतो की काय लिहिलं. इफिसाच्या वडील वर्गाशी मिले ते पौलाने वियोग समयी केलेले भाषण आहे. And it is written to the elders of the Ephesians. आणि त्या ठिकाणी तो इशारा देत आहे. And he's giving us the warning there. येणाऱ्या संकटाविषयी तो इशारा देत आहे. About the coming storm is telling. ज्ञानाच्या उक्तीच्या द्वारे ते होत आहे. So the gift of the knowledge is telling. तो त्यांना सांगत आहे. He's telling. आता तुम्ही आपणाकडे व ज्या कल्पात पवित्र आत्म्याने तुम्हा अध्यक्ष करून ठेवले आहे त्या सर्वांकडे लक्ष द्या. Therefore take heed to yourselves to the flock that has made you among the Holy Spirit, which has made you overseers. यासाठी की देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्ताने मिळवली आहे तिचे पालन तुम्ही करावे. To shepherd the church of God which he purchased through its own blood. मी गेल्यावर कळपाची दया न करणारे असे क्रूर लांडगे तुम्हामध्ये शिरतील हे मी जाणून आहे. For I know this that after my departure savage wolves will come upon you and not sparing the flock. जाणून हे म्हणजे हे त्याला ज्ञान आहे, पूर्व ज्ञान त्याला आहे त्याचं. And he knows the prior intimation. मी गेल्यावर कळपाची दया न करणारे असे क्रूर लांडगे तुम्हामध्ये शिरतील. And savage wolves will come upon you after my departure. हे मी जाणून आहे. And I know that. तुम्हापैकी काही मनुष्य उठून शिष्यास आपल्या मागे ओढण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील. Also from among yourselves men will rise up speaking perverse things to draw away from the disciples after themselves. येणाऱ्या संकटाविषयी दिलेला इशारा आहे. And a warning about the coming storm. हे कशाच्या द्वारे होतं? And why does this happen? ज्ञानाची उक्ती, The gift of knowledge and the gift of wisdom. सेवा करणाऱ्यांना ह्या गोष्टीचं आणि आत्मिक दानानं भरणं फार गरजेचं So आहे. those who serve they need to be filled with the spiritual gifts. काय घडणार आहे देवाचा आत्मा सांगतो. What is going to happen? The Spirit of
of God tells, काय होणार आहे देवाचा आत्मा आम्हाला सांगतो. what is going to happen, the Spirit of God tells आणि us, त्या गोष्टीप्रमाणे घडतं and प्रियानो. it happens likewise. आणि म्हणून प्रियानो आम्हाला आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी आणि वरदानानं भरणं फार गरजेचं आहे. So, beloved, to lead a spiritual life, we need to be filled with the gifts. प्रत्येक गोष्टीसाठी In everything. आम्ही पाहतो साधा सेवक कुठला काम देवाच्या नजरेने साधा मोठा सेवक असा काय प्रकार नाही. There's no thing as small and big servant in the eyes of God. साधं काम मोठं काम असा काय प्रकार There's no नाही. thing like a small work and a big work. सर्व देवासाठी केलेलं काम त्या स्वर्गीय राज्याशी निगडीत आहे. Everything that you do for God is connected to the kingdom आणि of God. प्रियानो वाढप्याच्या सेवेला सुद्धा आत्म्यानं भरलेली लोक पाहिजे आहेत. And to serve the food also we need people who are filled with the Spirit. मंदिरामध्ये सतरंजा टाकणारे लोक, झाडून काढणारे लोक सुद्धा आत्म्याने भरलेले आहेत. And to put down sheets in the temple of God, we need people who are filled with the Spirit. आणि प्रियानो हे फार महत्वाचं And it आहे. is important. म्हणून स्वार्थ सांगणाऱ्यांना आत्म्यानं भरलेलं राहणं गरजेचं आहे. People who spread the gospel should be filled with the Spirit. पाच पदरी सेवेमध्ये आत्म्यानं भरलेले असणं सेवक गरजेचं आहे. Everyone who has the fivefold ministry should be filled with the Spirit. पवित्र आत्म्याची कृपादान असणं गरजेचं आहे. They have to need to have the gifts of the Spirit. तरच गोष्टी आम्हाला व्यवस्थित कळतात. Only then you will understand the things properly. नाही तर प्रियानो मंडळीची उपेक्षा होती. Or the church gets mocked. वाढप्याच्या सेवेमध्ये लोकांची उपेक्षा आली, विधवांची उपेक्षा झाली. And people who are serving, they mock the widows. मग देवाचा दास म्हणतो की त्या ठिकाणी वाढप्यांच्या सेवेला सुद्धा आत्म्याने परिपूर्ण असे लोक नेमा. So the people, a servant of God says, appoint people who are filled with the Spirit. ज्यावेळेस आत्म्यानं परिपूर्ण असलेले लोक सेवेमध्ये असतात, When people filled with the Spirit and in service to God, मंडळीची उपेक्षा होत नाही. church is not mocked. देव आशीर्वादित करतो And मंडळीला. God bless this church. आणि प्रत्येकाला देवानं ते दान दिलेलं आहे. God has given the gift to everyone. आणि म्हणून आपापल्या पाचारणाला शोभेल असं आम्ही काम करावं. So we need to walk as we are called. जे पाचारण आहे त्या पाचारणामध्ये आत्म्यानं भरून आम्ही काम करणं The गरजेचं calling आहे. that we have, we need to be working full with the Holy म्हणजे Spirit, टिकणारी फळं देवाला प्राप्त होतील. so that we give lasting fruits to God. आणि स्वर्गामध्ये तुमचं प्रतिफळ मोठं असणार आहे. And you have a great reward in heaven waiting for you. हालेलुया. Hallelujah. बाकीच्या गोष्टी देवाच्या कृपेमध्ये आपण पुढच्या रविवारी Let us पाहूया. see the things next time. यस आपल्या जागेवर आपण उठून उभं राहूयात. प्रभूला धन्यवाद देऊयात. हालेलुया.